ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविको, ख्रिस्त सभेने आपल्या सर्वांना फार महत्वाचे रत्न दिलेले आहे। फार मोठे महान पुरुष व स्त्रिया दिलेले आहेत, ज्याने या ख्रिस्त सभेची धुरा आपल्या हातामध्ये घेतलेली आहे। आज आपली ख्रिस्ती सभा एवढी बळकट आहे, मजबूत आहे। आज आपला विश्वास इतका दांडगा आहे, याला कारण म्हणजेच आपल्या या थोर महान पुरुष व स्त्रियांनी केलेल्या फार मोठ्या सॅक्रिफाइसमुळे, त्याने केलेल्या या महान कार्यामुळे आज आपली देऊळ माता भक्कम अशा पायावरती उभारलेली आहे। तो पाया हा ख्रिस्त आहे, परंतु त्या ख्रिस्ताला जर कोणी साथ दिली असेल तर त्याच्या रक्त साक्षांनी। अनेक रक्त साक्षी होऊन गेलेले आहेत की ज्याच्यामुळे आज ख्रिस्त सभा एक बळकट अशा पायावरती उभारलेली आहे। या ख्रिस्त सभेला त्यांच्या रक्ताने जणू काही नवीन खत पाणी मिळालेलं आहे। या मिशनऱ्यांनी सांडलेल्या रक्तामुळेच आज आपण जिवंत आहोत। आज आपल्याला ख्रिस्त मिळालेला आहे। या बायबलच्या पानावरती अनेक रत्ने आहेत, अनेक सुंदर चमचमणारे तारे आहेत, परंतु दोन महान रत्नाविषयी आज देऊळ माता आपल्या सर्वांना आठवण करून देत आहे। हे दोन चमकणारे तारे, हे दोन महान रत्ने म्हणजेच एक म्हणजे संत पेत्र, ज्याला प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं, यू आर रॉक, की तू खडक आहे आणि तुझ्यावरती मी ख्रिस्त सभा उभारणार आहे। आणि दुसरा महत्वाचा रत्न किंवा मोती म्हणजेच संत पॉल, ज्याला प्रभू येशू ख्रिस्ताने खाली पाडण्यासाठी भाग पाडलं, ज्याचं परिवर्तन प्रभू येशू ख्रिस्ताने केला आणि प्रभू येशू ख्रिस्तासाठी तो जणू काही एक झपाटलेला मिशनरी म्हणून होता। होय माझ्या प्रिय भाविकांनो, आज देऊळ माता संत पेत्र व संत पॉल या दोन महान रक्त साक्ष्यांचा, या दोन महान अपॉस्टलचा, प्रेषितांचा सण साजरा करत आहे। माझ्या प्रिय भाविकांनो, संत पेत्राने प्रभू येशू ख्रिस्ताचं मिशन कार्य एवढ्या जोमाने चालू केलं की लोकांचे थवेच्या थवे त्याच्या शब्दावरती विश्वास ठेवून प्रभू येशू ख्रिस्ताकडे येऊ लागले। एकेकाळी थतपप करणारा व्यक्ती, ज्याला काहीही ठाऊक नव्हतं, जो बिन शिकलेला होता, ज्याने कधीही स्वप्नामध्ये देखील पाहिलेलं नव्हतं की या स्वर्ग राज्याच्या किल्ल्या प्रभू येशू ख्रिस्त माझ्या हातामध्ये सोपवणार आहे, आज त्याच व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्त एवढा उंच करत आहे व खडक हे नाव देऊन संपूर्ण ख्रिस्त सभेचं त्याला केंद्रबिंदू बनवत आहे। एक महान पिलर म्हणून, एक महान खांब म्हणून संत पेत्र आपल्या या देऊळ मातेने आपल्या समोर ठेवलेला आहे, ख्रिस्त सभेमध्ये प्रसिद्ध आहे। या संत पेत्राने प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणानंतर त्याचं मिशन कार्याची धुरी आपल्या हातामध्ये घेतली। वेगवेगळे चमत्कार करून त्याच्या वस्त्राला देखील चमत्कार स्पर्श केला तरी लोक शुद्ध होत होते। एवढी शक्ती प्रभू येशू ख्रिस्त त्याच्यामध्ये देत होता, कारण पेत्राने प्रभू येशू ख्रिस्तावरती पूर्णपणे विश्वास ठेवला। जर या शिष्याविषयी ऐकलं किंवा पाहिलं किंवा वाचलं तर आपल्याला एक गोष्ट कॉमन आपल्याला समजेल की संत पेत्र जरी जास्त शिकला नव्हता, परंतु त्याच्याकडे अफाट विश्वास होता। कारण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने विचारलेलं होतं की लोक मला काय म्हणून सांगतात आणि तुम्ही मला कोण म्हणून सांगतात, तेव्हा एकाही शिष्याने उत्तर दिलं नाही। जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांचं मत विचारलं, परंतु हाच पेत्र मध्ये मोठ्या धैर्याने उभा राहतो की माझे शिष्य माझ्यावरती हसतील की नाही याचा विचार न करता तो धैर्याने सांगत आहे, तुम्ही जिवंत देवाचे पुत्र आहात, तुम्ही जिवंत देवाचे पुत्र आहात, खरे मसया आहात। आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्या पेत्राला उंच केलेला आहे। इतकंच नाही तर पेत्राने आपल्या गुरुवरती असलेली प्रीती कशा प्रकारे दाखवली, तर जेव्हा त्याला मारण्यासाठी धरण्यात येते तेव्हा त्याने सरळ सांगितलं की गुरुप्रमाणे मला क्रूसावरती टांगवू नका, तर माझे पाय वर करा, डोकं खाली करा, कारण गुरुप्रमाणे मरण्यासाठी मी पात्र नाही। एवढा लीन होऊन
त्याने प्रभू येशू ख्रिस्तासाठी आपलं रक्त सांडलं आणि त्याच्या रक्तामुळे अनेक रक्तसाक्षी पुढे आलेले आहेत. त्या सर्वांच्या रक्तामुळे आज आपला विश्वास बळकट आहे. आज आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडे येऊ शकतो. दुसरं रत्न, दुसरं पिलर म्हणजेच संत पौल. परमेश्वर कुठल्याही क्षणाला व्यक्तीचं परिवर्तन करू शकते हे आपल्या संत पौलद्वारे कळू शकते. मनुष्य कितीही महान असला, कितीही कठोर असला, कितीही बुद्धिमान असला, कितीही पैशावाली श्रीमंत असला, तर तो परमेश्वरासमोर तो मात्र झिरो आहे. आणि जोपर्यंत परमेश्वर त्याला स्पर्श करू शकत नाही तो व्यक्ती काहीच नाही. आणि पेत्राला आणि पौलाला वाटलं होतं की तो सर्व काही आहे, तो शिकलेला आहे, त्याच्याकडे शक्ती आहे, परंतु प्रभू येशू समोर तो पूर्णपणे नतमस्तक होतो. प्रभू येशू समोर तो लहान मुलाप्रमाणे तो जणू काही रडू लागतो, पूर्णपणे कोसळतो. आणि त्याच्यानंतर जे परिवर्तन त्याच्या जीवनामध्ये येते, एवढं येते की प्रभू येशूसाठी जणू काही तो वेडा होतो. आणि एक झपाटलेला प्रेषित म्हणून त्या पौलाला आज देखील उपमा दिली जाते. एवढा झपाटलेला होता की प्रभू येशूच्या प्रेमासाठी त्याने जवळजवळ 13 पत्र लिहिले आणि या पत्राद्वारे त्याने अनेक लोकांना ख्रिस्ताकडे आकर्षून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज पौलाला देखील ठार मारण्यात आलं. त्याने वाहिलेल्या रक्तामुळे आज आपल्याला नवीन आशा मिळालेली आहे. आज नवीन दिशा मिळाली आहे. या 2 महान प्रेषितांचा रक्तसाक्षांचा सण देऊळ माता साजरा करत आहे. परंतु या 2 शिष्यापासून आपण काय घेऊ शकतो? एक गोष्ट आपण करू शकतो की आपण ख्रिस्ताला कशा प्रकारे चिपकून राहू, आपण ख्रिस्ताच्या मागे कशा प्रकारे जाऊ. कितीही संकटे आले तरी न डगमगता आपण ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान दिलं पाहिजे. आपण ख्रिस्ताच्या पावलावरती पाऊल ठेवून मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जर वेळ आली तर आपलं रक्त देखील सांडण्यासाठी आपण तयार राहिलो पाहिजे, कारण ख्रिस्ताने त्याच्या रक्ताने आपल्याला विकत घेतलेलं आहे. आज या संताद्वारे आपण ख्रिस्ताकडे विनवणी करूया की या संतासारखं चांगलं जीवन आपल्या सर्वांना जगता यावं. या संताप्रमाणे परमेश्वराची सुवार्ता आपण सर्वत्र करावी म्हणून आपण विशेष कृपा व शक्ती मागूया.